हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत आहे. फ्रेंड्स, सध्या ना खूप कमी व्हिडिओ येत आहेत कारण माझं थोडंसं बिझी शेड्यूल सुरू आहे. अंकित आलेला आहे दिल्लीवरून आणि त्याची थोडं काय खूपच वजन कमी झालेलं आहे कारण त्याला जेवण पचत नव्हतं तिथं दिल्लीमध्ये. आम्ही इकडनं देखील म्हणजे डॉक्टरला थोडं कन्सल्ट करून वगैरे मेडिसिन पाठवल्या होत्या. त्याने सुद्धा 2 वेळा तिकडे दाखवलेले दवाखान्यामध्ये डॉक्टरकडे, पण फारसा त्याला फरक वाटला नाही. मेडिसिन वगैरे आता लास्टला ज्या डॉक्टरांकडे तो गेला होता त्यांच्या मेडिसिनने थोडा फरक पडलेला आहे, पण आता आम्ही ते डिसाईड केलं की त्याला आता कायमचं इथं बोलून घ्यायचं आहे आणि सध्या माझं लक्ष त्याच्याचकडे आहे. त्याचं वजन वाढवायचं आहे, त्याला हेल्दी काहीतरी घरचं द्यायचं आहे. तिथेही तो हाताने बनवायचा आणि कधी कधी बाहेरचं आणायचा. आणि मुलांचं कसं असतं ना, वर्कलोड असेल ना की ते घरी नाही बनवू शकत, त्यांना बाहेरून आणावंच लागते. आणि तिथलं जे पाणी आहेत ना ते खूप जास्त प्रकारे त्याला जड जात आहे पचायला. काही काही क्षेत्रातलं असतं पाणी खूप जड असतं, आपल्याला पचत नाही, तर तसंच त्याचा प्रॉब्लेम होत होता. पण त्याने तरी शिक्षणासाठी नंतर 1 वर्ष जॉबसाठी असे 3 वर्ष त्याने दिल्लीमध्ये काढली आहेत. पण आता आमची इच्छा नाही की त्याने लांब राहावं. तब्येत म्हणजे जर बिघडली जास्त तर मग आपण काय करणार? एवढं त्याच्या जॉबचा, त्याच्या पेमेंटचा किंवा त्याच्या राहण्याला अर्थच नाही आहे. तर आम्ही विचार केला की मुंबईमध्ये आपण आहोत तर तिथं तर जॉबची काही कमी नाही आहे, ते मिळेलच. तर म्हणून त्याला आम्ही कायमचं इथं बोलवून घेत आहोत. तर तो आता सध्या परत गेला आहे दिल्लीला, पुन्हा सामान वगैरे शिफ्ट करून घेणार आहे इथं. त्यामुळे मी थोडीशी बिझी होते आणि व्हिडिओ येत नव्हते माझे मध्ये मध्ये. तर आता मी आज ना एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करत आहे की मला जायचं आहे माझ्या नंदेसोबत मार्केटला एक थोडंफार तुमच्याशी मी शेअर करणार. त्यांना करायचे आहेत खरेदी त्यांच्या सुनेसाठी, त्यांच्या मुलींसाठी. कारण आमच्या मितालीचं लग्न आहे, माझ्या पुतणीचं लग्न आहे, तर त्यांना इथून शॉपिंग करायची होती. तर मी त्यांच्यासोबत गेले होते आणि मी ऑनलाईन काय खरेदी केलं आहे ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आता मुलांना कसं ना कडधान्य आवडतात आणि आपण भिजवलेले घरी आपण भिजत घालतो, त्याला खूप वेळ जातो. म्हणजे अक्षरशः आपण 1.5 ते 2 दिवस भिजवणार तेव्हा कुठे छान त्यांना मोड येतात. आणि पूर्ण मोड आल्याशिवाय बनवले तर त्याने थोडा आपल्याला गॅस वगैरेचा प्रॉब्लेम होतो, ते पचायला जड जातात. वयस्कर लोकांना म्हणा किंवा मुलांना म्हणा, तरुण मुलांना म्हणा किंवा लहान मुलांना, प्रत्येकाला ते जड जातात. म्हणून पूर्ण मोड आले ना तर ते अगदी व्यवस्थित पचतात आणि हेल्दी सुद्धा असतात आपल्याला. आणि कडधान्याचं आपण भरपूर काय काय बनवू शकतो. जसं आपण स्प्राऊट डोसा बनवू शकतो, स्प्राऊटचे चिले बनवू शकतो. आणि असंही आपण थोडंसं टेस्टी काहीतरी बनवायचं म्हटलं तर मिसळपाव वगैरे आपण बनवतोच, किंवा मग त्याच्यापासून कटलेट वगैरे भरपूर काय काय बनते. आणि भाजी तर बनतेच, टिफिनला वगैरे इझिली ही भाजी आपल्याला म्हणजे अवेलेबल असते जर कडधान्य असेल घरामध्ये. तर मी अशीच भिजत घालायची, पण खूप वेळ लागायचा. तर मी असे बरेच म्हणजे रिव्ह्यू बघितले त्या प्रोडक्टचे. खूप दिवसापासून घ्यायचं विचार करत होते, पण रिव्ह्यू बघितल्या आधी. खूप दिवस झाले बघत होते मी रिव्ह्यूज, आणि मग तेव्हा मी त्याचा तो प्रोडक्ट मी मागवलेला आहे. तर तसं स्प्राऊट मेकर मी मागवलेला आहे, ज्याने खूप लवकर मोड येतील कडधान्याला. ते स्पेशल त्यासाठी हे बनलेलं आहे. तर असं बॉक्समध्ये आलेलं आहे, तुम्हाला ओपन करून त्याला दाखवते. तर असं हे स्प्राऊट मेकर आहे. प्लास्टिकचं आहे, पण खूप चांगली क्वालिटी आहे. तर असे 4 लेयर्स आहे याला. तर खाली इथं 1 2 3 मध्ये स्प्राऊट ठेवायचे, म्हणजे मूग, मटकी, चणा वगैरे. आणि वरच्या फ्लोअरला पाणी घालायचं आहे, ज्याच्या वाफेने त्यांना मोड येतील. आणि इथं बघू शकता त्याचं पोस्टर आहे. तर असे 3 लेयर्स आहेत, त्यामध्ये तुम्ही काही घालू शकतात, चणे वगैरे, ज्या तुम्हाला गोष्टींना तुम्हाला मोड आणायचे असतील ना त्या गोष्टी. तर तुम्हाला एक एक करून दाखवते. तर असे 3 लेयर्स आहेत. हे हा पहिला आहे, यामध्ये सुद्धा आपण घालू शकतो. नंतर हा सेकंड आहे, आणि जी वाफ जाते ना ते यामध्ये होल आहेत अगदी बारीकसे,
इथून ना वाफ जाणार पाण्याची आणि मोड यायला सुरुवात होईल जे आपण भिजवणार आहेत कडधान्य. तर अशा प्रकारे हे आहे. एकावर एक त्याला व्यवस्थित ऍडजस्ट करायचं. आणि हा एक आहे, हे वरचं त्याला झाकण आहे. तर असा हा स्प्राउट मेकर आहे. खूप छान आहे. आता मी अजून यामध्ये भिजत घातले नाहीये कडधान्य, पण यावर जे लिहिलं होतं म्हणजे जो हे आहेत वरती पोस्टर, यावर लिहिलं आहे की आधी आपण 4 तास भिजत घालायचं आहे जे काही कडधान्य आपल्याला भिजवायचे असतील ते, आणि मग यामध्ये घालायचं आहे. तर वरच्या यामध्ये पाणी घालायचं आहे. याला असं झाकण आहे आणि ह्या 3 भांड्यांमध्ये आपल्याला स्प्राउट टाकायचे आहेत आणि यावर हे ठेवायचं आहे आणि ठेवून द्यायचं एका बाजूला. तर 4 तास भिजवल्यानंतर खूप अगदी पटकन, म्हणजे तुम्हाला जर संध्याकाळी बनवायचे असतील ना, सकाळी तुम्ही 4 तास भिजत घाला आणि यामध्ये ठेवून द्या आणि साईडला यांना ठेवून द्या स्प्राउट वगैरे टाकून. तर संध्याकाळी तुम्हाला भाजी करायला हे मिळून जातील. तर हे मी शेअर करेल जेव्हा मी भिजत घालेल, त्यांना कसे मोड येतात, किती येतात आणि कशा प्रकारचं याला यूज करायचं हे मी परत एकदा तुमच्यासोबत नक्की शेअर करेल जेव्हा मी यामध्ये कडधान्य मोड आणायला ठेवेल. तर असं आहे हे. 2 लेअरचं सुद्धा बघितलं होतं, पण म्हटलं ठीक आहे आपल्याला लागतातच आणि मुलांना टिफिन द्यायला, मिस्टरांना टिफिन द्यायला वगैरे. तर रात्री सुद्धा आपण थोडंसं जेवण वगैरे स्वयंपाक करतो तेव्हा भिजत घालून दिलं आणि रात्री झोपताना यामध्ये आपण ठेवून दिले स्प्राउट वगैरे. सकाळी आपल्याला भाजी करायला अगदी मोड आलेले कडधान्य मिळून जातील. तर अशी काही ही वस्तू मी घेतली आहे, स्प्राउट मेकर. तुम्हाला पण जर हे हवं असेल, आवडत असेल तर याचा कोड नंबर देईल. हा, हे मी मिशोवरून मागवलेलं आहे. मिशोवर आता खूप छान सेल सुरू आहे, तर तिथूनच मी घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला जर आवडलं असेल तर मी याचा कोड नंबर तुम्हाला कमेंटमध्ये देऊन देईल किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तर अशी वस्तू घेतली आहे. आणि आता चला, संध्याकाळी मला जायचं आता नंदेसोबत. तर संध्याकाळी मार्केटमध्ये आम्ही जाणार आहोत. त्यानंतर मी तुम्हाला दाखवेल की काय काय शॉपिंग केलेली आहे. तर चला आता आधी मार्केटला आपण जाऊया. नणंदबाई, मी आणि माझे मिस्टर आम्ही आलो आहोत कल्याण वेस्टला, जे मेन मार्केट आहे शिवाजी चौक, तिथं आलो आहोत. आणि अंबिका क्लॉथ सेंटर म्हणून ही शॉप आहे, तिथं आलो आहोत. तर माझी बरीचशी शॉपिंग साड्यांची इथूनच होते. रिजनेबल रेट आहे आणि व्हरायटी देखील वेगवेगळी आहे. सेक्शन वेगवेगळे आहेत. कुठले प्राईजमध्ये तुम्हाला पाहिजे त्याचे सेक्शन वेगवेगळे आहेत. तर नणंदबाईंना त्यांच्या मुलीसाठी आणि सुनबाईसाठी साडी घ्यायची होती, कारण आता आमच्या घरी लग्न आहे, त्यासाठी त्यांना इथून साड्या न्यायच्या होत्या. आणि त्यांना कसं कन्फ्यूज होत असतं की कुठली घेऊ कुठली नको, म्हणून मग त्या आम्हाला सोबत घेऊन जातात. आणि त्यांना देखील मी एक साडी गिफ्ट करणार आहे, तर मग ते सुद्धा बघायची आहे. तर अशा 3-4 साड्या आम्हाला घ्यायच्या होत्या. तर त्यांचंही कन्फ्युजन सुरू होतं, कुठली घेऊ, कुठले कलर घरामध्ये आहे, कुठले नाही आहेत, सुनेलाही आवडते की नाही आणि मुलीला ती आवडते की नाही, असे सगळे प्रश्नही सुरू होते. आणि आमचं कलर्स वगैरे बघणं सुरू होतं. पॅटर्न वगैरे जे नवीन काही पॅटर्न आलं असेल ते शॉपवाल्याला मागितलं होतं आम्ही. तर असं आमचं साडी चॉईस करण्याचं काम सुरू आहे. ब्लाउज बताना उसका दीदी. हाँ, ते खोच्याचा भाग असतो पहिला, तो प्लेनच असतो ना. हे ब्लाउज असेल. हाँ, हे ब्लाउज आहे ना. एक घेऊन टाक. ये ना, ये 900 का है और ये 1300 का है, वो 2000 का है. हो, हा छान दिसेल. कलर बघून घ्या एखादा अजून असेल. लाल कलर, हे लाल नको नाही, लाल तर नाही पाहिजे. दुसरा मग पॅटर्नचे
नणंदबाईंची शॉपिंग कंप्लीट झालेली होती तेव्हाच, आणि आता हे जे काही मी दाखवत आहेत ना, हे दुसऱ्या दिवशीचं मी शूट केलं होतं, जेव्हा या साड्या फॉल बिडिंग आणि फिनिशिंग करून मिळाल्या होत्या. तर मिस्टर गेले होते घ्यायला. 3 साड्या खरेदी केल्या होत्या, 2 अंबिकामधून आणि 1 द्वारकादासमधून. त्या साडीला फॉल बिडिंग करून नाही मिळालं आणि अंबिकामधून मिळाल्या आहेत. तर दुसऱ्या दिवशी या साड्या मिळाल्यात, आणि ती जी साडी द्वारकादासमधून आणली आहे ते नणंदबाईकडे आहे आणि ही माझ्याकडे होत्या. तर हे त्यांना नेऊन द्यायच्या आहेत. तर म्हटलं चला पटकन तुम्हाला दाखवून देते. तर बघा, सुंदर कलर आहे, पिंक कलर, थोडासा शाईनमध्ये आहे. कापड देखील खूप स्मूथ आहे. याची बॉर्डर बघू शकतात, खूप सुंदर आहेत. त्यांच्या वयावर आणि त्यांच्या म्हणजे अंगावर खूप छान ही साडी उठून दिसणार आहे. आणि असा ह्या त्यांचा फेवरेट कलर आहे. आणि ही आहेत अहोनकडून त्यांना गिफ्ट. तर ही साडी त्यांना पण खूप आवडली आहेत आणि आम्हाला देखील. या साडीची प्राईस आहे 1350. तर खूप सुंदर, आणि म्हणजे एवढं कमी रेटमध्ये इतकी सुंदर साडी मिळाली आहे. तर मलाही देखील खूप आनंद वाटला. खूप छान मिळाली आहे आणि शिवाय त्यांच्या पसंतीची आहेत. तर त्याहून छान वाटलं, कारण की साडी त्यांच्या पसंतीची असेल तर त्या नेसतील देखील. आणि आधी घेऊन ठेवली असती आणि त्यांना आवडली नसती तर उगाचच मग मलाही वाईट वाटलं असतं की त्यांनी नेसली नाही, म्हणून त्यांचीच आवडीची घेतली. कापड खूप स्मूथ आहे, अगदी टुचणार नाही. वरून हा जो वर्क आहे तो देखील खूप अगदी सॉफ्ट आहे, कुठूनही ते टुचणार नाही त्यांना. खूप अगदी छान दिवसभर ते वेअर करू शकतात. दिवसाच्या फंक्शनला किंवा रात्रीच्या फंक्शनला, कुठल्याही फंक्शनला नेसतील तरी ती साडी शाईन करून येईल. फॉल बिडिंग करून छान मिळाली आहेत. आणि ही सेकंड साडी आहे, त्यांच्या सुनेसाठी त्यांनी घेतली आहे. ती देखील खूप गोरी आहे, सासू सुना दोन्ही गोऱ्या आहेत. तर तिच्यासाठी थोडासा डार्क कलर घेतला आहे आणि मी तिला व्हिडिओ कॉल केला तेव्हा तिला हा कलर खूप आवडला. तर थोडासा हटके कलर आहेत आणि मी दोघांनाही, मिस्टरांना आणि मला आवडला. तर ती बोलली, मामा मामी तुम्हाला आवडला आहे ना, मग तुम्ही हीच घ्या माझ्यासाठी साडी. तर ही म्हणजे सासूने सुनेला घेतलेली आहे, नणंदबाईने त्यांच्या सुनेला ही साडी घेतली आहे तिच्यासाठी. खूप सुंदर आहे, डार्क ग्रीन कलर आहे. त्यावर डायमंडचे असे वर्क केलेलं आहेत, पॅच आहेत मध्ये मध्ये वर्क केलेलं. आणि जी बॉर्डर आहे बघू शकतात, खूपच सुंदर आहे. दिवसाला किंवा रात्रीला दोन्ही वेळेस ही साडी तिला खूप छान दिसणार आहे. तर थोडासा वेगळा कलर घेतला आहे, लाल, पिवळा, हिरवा, निळा सगळेच म्हणजे नेसतात लग्नांमध्ये, पण हा काही वेगळा कलर ना, तिला खूप छान असं सुंदर दिसणार आहे आणि सगळे तिच्याकडे नक्कीच बघतील. चला, आता ही शॉपिंग तुम्हाला दाखवली आहे. नणंदबाईंना या साड्या पोचवायच्या आहेत दिरांकडे. व्हिडिओ इथं सेंड करते. आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.